लोक चांगले कपडे घातल्याशिवाय घराच्या बाहेर सुद्धा निघत नाही आणि आम्ही 3 नमुने चड्डीवरती क्रोमाचं स्टोअर फिरून आलोय. नमस्कार, मी सुजित आणि 100 के जर्नीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि चाकणला औद्योगिक नगरी म्हणून उगाच ओळखलं जात नाही. चाकणमध्ये असं एक पण गाडीचा पार्ट नाही जो बनला जात नाही. सकाळी जाताना मी मर्सिडीज कंपनीजवळ गेलो होतो, म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. आणि साईडवरती गेल्यानंतर ॲजक्स कोणीतरी आणून उभं लावलं होतं. पहिल्यांदाच मला ॲजक्स एवढं स्वच्छ आणि साफ दिसलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कंपनीचं जे पीबीचं स्ट्रक्चर असतं ते पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आता पत्रे टाकायचं काम चालू आहे. आता मात्र मला सावलीमध्ये काम करायला भेटणार. त्यात कंपनीच्या बाहेरच्या साईडला एक पाण्याच्या टाकीचं खोदकाम चालू आहे आणि ते काल अर्धवटच राहिलं होतं. म्हटलं एवढ्यासाठी आता मशीन कुठे साईडला लावत बसायचं. काल तिथंच मशीन लावून गेलो होतो आणि सकाळी आलो तेव्हा एवढी धूळ मशीनमध्ये, एकतर मालक हेल्पर ठेवत नाही आणि हेल्पर लोकांचे एवढे रुबाब असतात की कोणाला मशीन शिकवायची पण इच्छा होत नाही. आणि त्यात भाई शैलेने मला ही टोपी गिफ्ट केली. या टोपीमुळे जरा ऊन तरी कमी लागते. आणि माझ्यासोबत नेहमीच असं होतं, काहीतरी चांगलं करायला गेलं की कांड होऊन बसते. बिचारी ग्रीसची बादलीच आहे की फक्त केबिन मध्ये निवांत बसलेली असती, नाही तर माझ्यासोबत सगळेच धडामधूड आदळत असतात. आज हिचा पण किडा वळवळला आणि ही पण सांडून गेली. बरं, ती ग्रीसची बादली सांडल्याचं मला काहीच दुःख नव्हतं. आता हे सगळं मला साफ करायला लागणार होतं म्हणून माझं डोकं फिरलं होतं. आणि त्यात जवळजवळ किलोभर फडकी गेली तरी पण ते ग्रीस निघायला तयार नाही. शेवटी मी त्याला अर्धवटच पुसून सोडून दिलं. काल संध्याकाळी मी जेव्हा घरी आलो तर माझ्या आधी आद्या आणि बारक्या दोघं पण घरी हजर होते. माझ्या बायकोने नक्की वॉशिंग मशीन घेतली का विमान घेतले माझं मलाच कळत नाही. त्या वॉशिंग मशीनचा एवढा बोबाडा झालाय की यांच्यापर्यंत जाऊन बातमी पोहोचली. बरं, ती वॉशिंग मशीन पण आली, ती पण चुकीची आली म्हणून आम्ही तिघजण चड्डीवरती क्रोमात त्यांच्यासोबत भांडायला निघालो होतो. तिथे गेल्यानंतर आम्हाला काही सेल्समॅन सापडला नाही. मग डेमोचे आय पण पडलेले होते. दोघांना पण एक एक गिफ्ट दिला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघून आलो.